पावसात तरी परा टाकायचं. पहिलं काय करायला लागते, परा वाहा लागते, बांधीत वाहून टाकायला लागते. वाहून नंतर वखरायला लागते, वखरून कचरा वेचायला लागते. कचरा वेचल्यानंतर धान टाकायला लागते. पाऊस आल्यात धान टाकून मग आणखीन वखर मारायला लागते. मग परावा आपेनार. अजून कापसासाठी ट्रॅक्टर लावा लागते. तर नांगराचं काम आहे ना, नांगरणी आता सोडूनच दिले. ट्रॅक्टर लावून पारे खिचा लागते, पारे खिचून भिजाई लावा लागते. थोडा मकई कसं पेरतात, कांदीमध्ये काय काय अवजारे लागतात मकई पेरासाठी माहित आहे का? नांगर लागते, बैल लागतात, मकई लागतात. पहिलं का करावं लागतं, नांगरावं लागतं. नांगरून मकई पेरायचं असते. मकई पेरल्यानंतर गवत काढायचं असते. गवत काढून मग ते मोठे होतात. मोठे झाल्यानंतर कंस उगवतात. मग नंतर खायचं असते. नागर कसे चालवतात, दुबी पाहिजे आणि बेड्या पाहिजे नागराला, वखराला. मग हाकलाचं आपण. माझे पूर्ण नाव मयूर देवदार पोटे. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवनिपाट. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. शेतात फळभाज्या कसे लावतात? म्हणजे टमाटर नागरून चांगला करून जमीन बढिया कचरा न्यायचा लावायचा. एवढ्या अंतरामध्ये लावायचा. लावून त्याला खत द्यावं लागते, खलती करावं लागते, नाही तर ढोरा मारावं लागते. नंतर खत द्यावं लागते आणि पाणी द्यावं लागते. शाळेचं नाव साडेकरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवनिपाट वर्ग 5वा. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. शेतात कापूसचे बी कधी रोवतात? सुशांत सांगितल्याप्रमाणे कापसाचे बीज जून 31 तारखेच्या पहिले जर बिजाई कापसाचं बिजाई लावलं तर ते हवामानाच्या नुसार चांगलं राहते. तर माझे पूर्ण नाव विधान खंडेंद्र नितेश्वर. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवनिपाट वर्ग 4. शेतात फवारणी कसा मारतात? शेतात फवारणी करायचं एक डब्बा असते, त्याच्यात औषधी टाकतात, पाणी टाकतात, फवारणी करतात. माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी दिवाहून प्यारी. माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी दिवाहून प्यारी. आम्ही जातीचं शेतकरी, हातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचं शेतकरी, खातो कष्टाची भाकरी. आम्ही